सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी स्मार्ट सिटी मार्फत ठोस पाऊल उचलण्यात आले असून केंद्र शासनाकडून लवकरच 10 बसची व्यवस्था करण्यात येणार आहे। मागील वर्षी स्मार्ट सिटी प्रशासनाने तेलंगणा येथून 35 व्ही बस आणण्याचा निर्णय घेतला। जाधववाडी येथील बस डेपोचं काम पूर्ण होताच पहिल्या टप्प्यात वातानुकूलित 35 बस दाखल होतील, त्यामुळे शहराची बसची संख्या आता 235 होणार आहे। एसटी महामंडळाच्या पूर्वी शहर बस सेवा देत असे। काही वर्षांनंतर ही सेवा बंद पडली, त्यामुळे शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ही गंभीर समस्या लक्षात घेता 235 बस या शहरात येणार आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लवकरच बसची संख्या 235 होणार। सध्या शहरात रिक्षांची संख्या झपाट्याने वाढत आहे, भविष्यात ही संख्या आपोआप कमी होईल असा विश्वासही स्मार्ट सिटीने व्यक्त केला। स्मार्ट सिटीने 36 कोटी रुपये खर्च करून 100 डिझेल बस खरेदी केल्या। मागील 5 वर्षांपासून स्मार्ट सिटी बस सेवा सुरू आहे। दररोज 24 ते 25 हजार नागरिक या सेवांचा लाभ घेत आहे। पुढील काही महिन्यात शहराला या बस मिळतील अशी माहिती स्मार्ट सिटीतील सूत्रांनी दिली। तेलंगणा येथील पद्धतीच्या वातानुकूल बस शहरात दाखल होणार आहे। जाधववाडी येथे बस डेपोचे काम पूर्ण झाल्याने शहरात बस आल्या नाहीत। कंपनी स्मार्ट सिटी जमा करणार असून प्रति किलोमीटर मागे कंपनीला ठरल्यानुसार पैसे दिले जातील। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।